गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. एक भारत एक सूर. हजारो विद्यार्थ्यांच्या देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमले जळगाव. जळगाव प्रतिनिधी. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा यांचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी जळगावकरांना युनिटी इन पॅट्रियोटिझम एक भारत एक सूर या भव्य देशभक्तीपर कार्यक्रमातून मिळाली. रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात 16 शाळांमधील तब्बल 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत राष्ट्रप्रेमाचा जागर घडवून आणला. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांच्या सुरावटींनी वातावरण भारावून गेले. वंदे मातरम पासून सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास जन गण मन या राष्ट्रगीताने संपन्न झाला. माणसाने माणसाशी माणसासम खरा तो एकची धर्म आणि झेंडा उंचा रहे हमारा यांसारख्या गीतांनी राष्ट्रीय ऐक्य, मानवता आणि देशसेवेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली. या प्रसंगी महापौर दीपमाला काळे, एनसीसीचे कमांडंट ऑफिसर धीरज मिनोत्रा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, डॉक्टर अश्विन झाला, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष जे.के. पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर चंद्रशेखर सिकची आणि प्रकल्प प्रमुख ॲडव्होकेट सागर चित्रे उपस्थित होते. यावेळी बोलताना एनसीसीचे कमांडंट ऑफिसर धीरज मिनोत्रा यांनी देशभक्ती ही केवळ घोषणांमध्ये नसून दैनंदिन कृतीतून दिसली पाहिजे, असे सांगितले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी या माध्यमातून प्रत्येक नागरिक देशसेवेत योगदान देऊ शकतो, असा संदेश त्यांनी दिला. महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, शिस्त आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत आजचे संस्कार उद्याचा सशक्त समाज घडवतात, असे सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात सहभागी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रभक्तीचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला. संगीताच्या स्वरांतून राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा आणि विविधतेत एकता या भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा गौरव करणारा हा उपक्रम जळगावच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात प्रेरणादायी ठरला. हजारो कंठातून उमटलेल्या देशभक्तीच्या स्वरांनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.